लक्ष माणसं असत त्यांचं काम आता करत नाही. जेवायला ये, जेवण चाललंय. अरे देव बावला म्हणजे तुझं पूर्ण झालं मनोगत. तू चिडणार पण नाही ना. ओके ओके. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. व्हिडिओची हायलाईट पाहून आपल्याला व्हिडिओची आयडिया आली असेलच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत माझ्या मामाच्या गावी कोकणामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामधील बिरवंडे गावातील वरची परतकामवाडीमधील समाधीपुरुष मंदिरामध्ये दर 3 वर्षांनी साजरा होणारा भंडारा आणि श्री समाधीपुरुष मंदिरातील पूजा आज आपण पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. श्री शंखेश्वर पीठाचे जगद्गुरू श्री शंकराचार्य हे रामेश्वर मंदिराच्या भेटीसाठी व उद्घाटनाच्या प्रसंगी सन 31 जानेवारी 1982 रोजी आले असता त्यांनी श्री समाधीपुरुष या मंदिराची भेट दिली व मंदिराच्या गाभाऱ्यात जीर्णोद्धार करावा अशी इच्छा व्यक्त केली व या विचारास पुढे चालना मिळून श्री यशवंत दिनकर सावंत तथा भाई सावंत यांनी हे पुढे काम पूर्ण केले. इतर भागातील गावातील ग्रामस्थांसोबतच घरातील मंडळीसुद्धा पूजेची तयारी करण्यात खूप मग्न होते. पहाटेपासूनच मामा, मामी, मावशी, आई, वहिनी, दादा, ताई सर्वजण पूजेच्या तयारीमध्ये खूप बिझी होते. जेवायला ये, जेवण चाललंय. मंदिरामध्ये गुलाब, मोगरा, जास्वंद अशा विविध फुलांचा व पानांचा वापर करून वहिनीने अतिशय सुंदर अशी रांगोळी काढून पूजेची शोभा अजून वाढवली. त्यामुळे मंदिर व मंदिराचा परिसर अतिशय सुंदर व प्रसन्न होऊन गेला.
रांगोळीच्या आदर्श नाही ते जरा वेगळं करतात तू clean करते. क्लिनिंग मला माणूस वेगळा आहे ते पाठवतो. ए बाबा तू कोणाला पाठवू ते सक्त म्हणे करायचं काय नाही मग उलट सांगायचं देव प्रसन्न झाला म्हणजे तो चेहरा पडला. तुम्ही घंटा घेऊन जाऊ शकता रिटर्न गिफ्ट. नाही नाही रिटर्न गिफ्ट तुम्हाला नाही. मिळाली. अरे देव भावला म्हणजे तुझं पूर्ण झालं मनोगत. तू चिडणार पण नाही ना. हा, बरोबर. मग happily आपण वा 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 अरे रे आमच्या पडली काय घंटा ज्याच्यावर पडेल त्याचं सगळं. हा कलर तुझा पोस्टर कलर आहे ना. बाहेर सर्वजण भंडाऱ्याच्या प्रसादाची व जेवणाची तयारी करण्यामध्ये व्यस्त होते. दुपारहून सर्व ग्रामस्थजन आल्यानंतर पूजेच्या विधीला सुरुवात केली. कंपनी पूजा झाल्यानंतर मंदिरामध्ये दर्शनासाठी ग्रामस्थांची गर्दी हळूहळू सुरू झाली. मग फॅमिली फोटो काढून झाल्यावर भंडाऱ्याची व प्रसादाचा कार्यक्रम होता व रात्री दिंडी भजनसुद्धा ठेवण्यात आले होते. Yeah.
जय जय